नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मुगाची डाळ घालून गव्हाच्या पिठाची चकली. तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपण अर्धी वाटी डाळ 15 ते 20 मिनिट भिजत घातली होती, ती आपण इथे घेतली आहे. आणि यात आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आणि अर्धा टीस्पून हळद. इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 कप. तर हे कपड्यामध्ये बांधून वाफवून घ्यायचं. तर 2 कप गव्हाचं पीठ असं आपल्याला कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आणि वाफवून घ्यायचं. तर कुकरमध्ये खाली आपण पाणी घेतलं आहे, याच्यावरती आपल्याला मुगाच्या डाळीचं भांडं ठेवायचं आणि या भांड्यावरती गव्हाच्या पिठाचं भांडं ठेवायचं. हे आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर मीडियम फ्लेमवर आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. तर इथे कुकर झालेला आहे आणि पीठ छान वाफवलं गेलं आहे आणि डाळ पण शिजली. तर ही डाळ थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायची आणि पीठ मोकळं करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर हाताने असं जे यात गाठी नको राहायला असं आपल्याला हे हाताने छान मोकळं करून घ्यायचं. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे डाळ थंड झाली आहे आणि ही आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर अशी आपल्याला ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची. तर डाळ शिजवताना खूप पाणी आपल्याला यात घालायचं नाही. तर इथे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हे डाळीचं वाटण घालायचं. तर यात थोडीशी हळद घातल्यामुळे याला रंग छान आलेला आहे. तर हे असं आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आहे. इथे आपण 2 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून तिखट, 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. आणि हे याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा. तर यात आपल्याला मोहन घालायची गरज नाही, तशीच आपली चकली छान खुसखुशीत होते. तर नक्की करून बघा. तर असा आपल्याला याचा घट्ट असा डो बनवायचा. सोपी रेसिपी आहे आणि चवीला छान होते ही गव्हाच्या पिठाची चकली. तर इथे आपण छान असा हा डो मळून घेतलेला आहे. तर इथे चकलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं. तर असं आपण याला तेल लावून घेतलेलं आहे. आतमध्ये पण आपल्याला तेल लावायचं आणि याच्यामध्ये हे पीठ भरून चकल्या बनवून घ्यायच्या. तर अशा आपण या चकल्या बनवून घेणार आहोत. तर पीठ आपल्याला छान घट्ट असं भिजवायचं आहे. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. तर इथे चकल्या बनवून झाल्या, ह्या आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्या. तर इथे तेल छान गरम झालेलं आहे, यात आपल्याला या चकल्या डीप फ्राय करायच्या. तर दोन्ही साईडनी छान आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. तर मीडियम फ्लेमवरती आपण या अशा फ्राय करून घेतल्या. तर तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आणि मीडियम ते लो फ्लेमवर आपण या फ्राय करणार आहोत, म्हणजे या छान क्रिस्पी होतात. तर इथे आपली ही गव्हाच्या पिठाची चकली तयार आहे. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल. इथे आपली मुगाची डाळ घालून बनवलेली गव्हाच्या पिठाची चकली तयार आहे.